Hello dear students, welcome to English video lecture. I am Professor Randri here. Friends, we are dealing a lesson from section number 1 which name is 1.4 Pillars of Democracy. This lesson is written by Dr. Babasaheb Ambedkar, a constitutionalist of Indian Assembly. In the previous video, we have learned the icebreaker part of this lesson and also the few information about a lesson. In today's video lecture, we have to learn on page number 37's paragraph. The Irish patriot Daniel O'Connell, no man can be grateful at the cost of his honor. No woman can be grateful at the cost of her chastity. या ठिकाणी जे देशभक्त आयरिश देशभक्त डॅनियल ओ कॉनल यांनी जे यांच्या म्हणण्यानुसार कुणीही पुरुषासाठी कृतज्ञतेचे मूल्य हे त्याच्या स्वाभिमानापेक्षा जास्त असू शकत नाही. म्हणजेच काय, नो मॅन कॅन बी ग्रेटफुल म्हणजे कृतज्ञ ॲट द कॉस्ट ऑफ हिज ऑनर म्हणजे त्याचा स्वाभिमान, सन्मान, म्हणजेच त्याचे कृतज्ञतेचे मूल्य त्याच्या स्वाभिमानापेक्षा जास्त राहू शकत नाही. म्हणजे स्वाभिमान महत्त्वाचा आहे. आपण एखाद्याबद्दल कृतज्ञता होऊ शकतो, परंतु आपला स्वाभिमानही तितकाच बाळगणं गरजेचे. ज्या प्रकारे नो वुमन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हर चॅस्टिटी, आणि असंच स्त्रियांबद्दल पण आहे की कोणत्याही स्त्रीसाठी कृतज्ञतेचे मूल्य हे तिच्या पावित्र्यापेक्षा अधिक नाही. म्हणजे कृतज्ञता मानावी, परंतु त्याचं मूल्य आपल्या स्वाभिमानापेक्षा आणि आपल्या पावित्र्यापेक्षा जास्त नाही, हे आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. अँड नो नेशन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ इट्स लिबर्टी, आणि कोणताही देश आपल्या स्वातंत्र्याचे मोल देऊन कृतज्ञ राहू शकत नाही. म्हणजे कोणताही देश आपलं स्वातंत्र्य गमावू शकत नाही, कृतज्ञतेसाठी स्वातंत्र्य गमावू शकत नाही. दिस क्वेश्चन इज फार मोर नेसेसरी इन द केस ऑफ इंडिया दॅन इन द केस ऑफ एनी अदर कंट्री. ही सावधगिरी बाळगणे अधिक महत्त्वाचे आहे, कारण भारतातील राजकारणात इतर देशांच्या तुलनेमध्ये भारतामध्ये ही सावधगिरी बाळगणे जास्त महत्त्वाचे. दिस क्वेश्चन इज फार मोर नेसेसरी इन द केस ऑफ इंडिया. भारताच्या दृष्टिकोनातून ही सावधगिरी बाळगणं अधिक महत्त्वाचं आहे. जगाच्या इतर देशांच्या तुलनेने भारतामध्ये या गोष्टीला फार महत्त्व आहे. फॉर इन इंडिया, भारतामध्ये भक्ती और what may be called the path of devotion or hero worship. भारतामध्ये विभूतीपूजा किंवा भक्ती किंवा एखाद्या व्यक्तीची उपासना यासारख्या गोष्टींना जास्त प्रमाणे महत्त्व दिले जातं. अपरिणाम किंवा जास्त महत्त्व आहे. plays a part in its politics unequal in magnitude by the parts of in plays in the politics of any other country in the world. इतर देशांच्या तुलनेमध्ये जर आपण विचार केला तर भारतामध्ये भक्तिभाव किंवा एखाद्या व्यक्तीची पूजा वगैरे करण्याचा जास्तपणे या ठिकाणी केली जाते, आणि परिणामी त्याचा विपरीत परिणाम आपल्या या सर्व मूल्य किंवा या संविधानिक जे अधिकार आहेत त्याच्या विरुद्धपणे ते आपल्या संविधानाच्या किंवा कायद्याच्या विरुद्ध आहे, किंवा जास्तपणे त्यांना आपण त्यांची वर्शिप करणं जास्त काही गरजेचं नाही. एखाद्या व्यक्तीला अतिमहत्त्व देणं हे चुकीचं आहे संविधानाच्या दृष्टिकोनातून. प्लेज अ पार्ट ऑफ इट्स पॉलिटिक्स अनइक्वल इन मॅग्निट्यूड बाय द पार्ट्स ऑफ
इट प्लेज इन द पॉलिटिक्स ऑफ एनी अदर कंट्री इन द वर्ल्ड. इतर देशाच्या तुलनेने भारताची परिस्थिती वेगळी आहे. आपली तुलना आणि त्यांची तुलना होऊ शकत नाही. म्हणजे भारत देशाच्या राजकीय परिस्थितीची तुलना इतर देशाच्या परिस्थितीशी होऊ शकत नाही. भक्ती इन रिलिजन मे बी अ रोड टू द सॅल्वेशन ऑफ द सोल. धर्मातील भक्ती हा आत्म्याच्या मोक्षाचा भाग आहे, मार्ग मानला जातो. म्हणजेच आपल्या धर्मानुसार आपण जी भक्ती करतो आणि या भक्ती माध्यमातून आपल्याला मोक्ष मिळावा हा आपला उद्देश असो. आत्म्याला मोक्ष मिळावा या उद्देशाने भक्ती केली जात असते. बट इन पॉलिटिक्स परंतु राजकारणामध्ये भक्ती और हिरो वर्शिप इज अ शोर रोड टू डिग्रेडेशन. परंतु राजकारणामध्ये भक्ती किंवा विभूतीपूजा, व्यक्तिपूजा यामुळे काय होणार आहे तर तुमची अधोगती होणार आहे. डिग्रेडेशन मीन्स चेंजिंग टू अ लोअर स्टेट ऑर लेवल. तुमची दर्जा घालवणे किंवा अवमूल्यन होणे याचा अर्थ असा होतो. अँड टू इव्हेंच्युअल डिक्टेटरशिप आणि परिणामी हुकुमशाही त्या ठिकाणी प्रस्थापित होऊ शकते किंवा हुकुमशाहीकडे नेणारी ती अवस्था असते. म्हणजे राजकारणामध्ये भक्ती आणि व्यक्तिपूजा किंवा विभूतीपूजा या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर त्या तुमच्या साठी घातक ठरू शकतात आणि परिणामी तुम्हाला हुकुमशाही येण्याची चिन्ह दिसून येऊ शकतात. ऑन द 26th of January 1950 we are going to enter into a life of contradiction. 26 जानेवारी 1950 या दिवसापासून आपण एका वेगळ्या जीवनामध्ये, एका विरोधी विसंगीत असणाऱ्या जीवनात प्रवेश करणार आहोत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात. की 26 जानेवारी 1950पासून आपल्या देशाचं संविधान या ठिकाणी आपल्या देशासाठी लागू झालेलं आहे आणि परिणामी आता आपलं जीवनमान या संविधानानुसार चालणार आहे. म्हणूनच या ठिकाणी ते म्हणतात वी आर गोइंग टू एंटर इन टू अ लाईफ ऑफ कॉन्ट्राडिक्टेशन. कॉन्ट्राडिक्टेशन म्हणजेच विरोधाभास, की जे पूर्वीचं जीवन आहे आणि आत्ताचं जे संविधानाने आपल्याला दिलेले अधिकार, मूल्य या सर्व गोष्टी आता नव्याने आपल्याला वेगळं जीवन जगण्याची संधी या संविधानामार्फत आपल्याला मिळणार आहे. Therefore, the word used here contradictions. In politics, we will have equality, and in social and economic life, we will have inequality. राजकारणामध्ये आपल्याला समानता असेल, परंतु सामाजिक व आर्थिक जीवनात आपल्याकडे असमानता असेल. He stated that in politics we will have equality. इक्वेलिटी म्हणजे समानता. राजकारणामध्ये आपल्याला समानता असेल. अँड इन सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ, आर्थिक आणि सामाजिक जीवनामध्ये मात्र आपल्याला असमानता दिसून येईल असं ते सांगता येईल. इन पॉलिटिक्स वी विल बी, राजकारणामध्ये आपण वी विल हॅव इनइक्वेलिटी. In politics, we will be recognizing the principle of one man, one vote. राजकारणात एक व्यक्ती एक मत आणि एक मत एक मूल्य या तत्वांचा अवलंब केला जाईल. राजकारणामध्ये काय केलं जाईल? इन पॉलिटिक्स वी विल बी रेकग्नायझिंग द प्रिन्सिपल ऑफ, जे तत्व आपल्याला स्वीकारायचे आहेत ते तत्व कोणते असणार आहेत? वन मॅन वन वोट, एक व्यक्ती एक मत. अँड वन वोट वन व्हॅल्यू, एका मताचं एक मूल्य, एक मत एक मूल्य. अशा प्रकारचा तत्वांचा अवलंब आपल्याला करावा किंवा केला जाणार आहे. इन अवर सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ, आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये वी शाल बाय रिझन ऑफ अवर सोशल अँड इकॉनॉमिक स्ट्रक्चर, सामाजिक व आर्थिक जीवनात आपल्याला सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे एक व्यक्ती एक मूल्य
हे तत्त्व नाकारणे चालू राहील. सामाजिक जीवनामध्ये मात्र ही परिस्थिती वेगळी आहे आणि राजकीय जीवनामध्ये ही परिस्थिती वेगळी आहे. कंटिन्यू टू डिने द प्रिन्सिपल ऑफ वन मॅन वन व्हॅल्यू. सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये मात्र आपली ही परिस्थिती वेगळी असेल की आपण या ठिकाणी डिने म्हणजेच नाकारणे, कंटिन्यू टू डिने, सतत आपण त्या गोष्टीकडे या तत्वांना नाकार देऊ शकतो, कारण की वन मॅन वन व्हॅल्यू हे तत्त्व जे आहे त्या तत्त्वाला आपण नाकारणार आहोत. हाऊ लाँग शाल वी कंटिन्यू टू लिव्ह धिस लाईफ ऑफ कॉन्ट्रडिक्शन. असं किती काळ आपण या विरोधाभास जीवनामध्ये जगत राहणार आहोत, असा प्रश्न आपल्याला इथे करण्यात आलेला आहे. हाऊ लाँग शाल वी कंटिन्यू टू डिने इक्वेलिटी इन अवर सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ. किती काळ आपण सामाजिक व आर्थिक जीवनातील समता नाकारत राहणार आहोत. सामाजिक आणि आर्थिक जीवनातील समता आपण नाकारणार आहोत किंवा नाकारत राहणार आहोत, यासारखे प्रश्न या लेखकाने विचारण्यात आलेला आहे. इफ वी कंटिन्यू टू डिने इट फॉर लॉंग वी विल डू सो ओनली बाय पुटिंग अवर पॉलिटिकल डेमोक्रेसी इन पेरिल. जर आपण अधिक काळ हे तत्त्व नाकारत राहिलो तर आपण आपली राजकीय लोकशाही धोक्यात आणून हे करणार आहोत. आपली राजकीय लोकशाही धोक्यात येणार आहे. पेरिल मीन्स डेंजर, रिस्क, धोका. आपलं राजकीय जी लोकशाही आहे ती आपली संपुष्टात येऊ शकते. वी मस्ट रिमूव्ह दिस कॉन्ट्रडिक्शन. हे आपण विरोधाभास घालवला पाहिजे शक्य तितक्या लवकर. ॲट द अर्लिएस्ट पॉसिबल मोमेंट ऑर एल्स दोज हू सफर फ्रॉम इनइक्वेलिटी विल ब्लो अप द स्ट्रक्चर ऑफ पॉलिटिकल डेमोक्रेसी विच दिस असेंब्ली हॅज सो लेव्हरेजली बिल्ट अप. जेवढं शक्य होईल तितक्या लवकर हा विरोधाभास नष्ट करणं आपल्याला आवश्यक आहे. अन्यथा या संसदेने किंवा कायदेमंडळाने इतक्या परिश्रमपूर्वक तयार केलेल्या राजकीय लोकशाहीचे या ठिकाणी स्तंभ, असमानतेचे स्तंभ, असमानतेने ग्रस्त लोक उखडून टाकतील अशी भीती या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. म्हणजेच की जे लोक या सर्व गोष्टींना वैतागलेले आहेत, त्यांना राजकीय, सामाजिक, आर्थिक असमानता त्यांच्यामध्ये, त्यांना त्याचा रोष त्यांच्यामध्ये निर्माण होईल आणि परिणामी ही लोकशाही आपली पूर्णपणे गमावली जाईल अशी भीती त्यांना वाटत आहे. सी द नेक्स्ट पॅराग्राफ. द सेकंड थिंग वी आर वॉन्टिंग इज रेकग्नायझिंग ऑफ द प्रिन्सिपल ऑफ फ्रेटर्निटी. आपल्याला गरज असणारी दुसरी गोष्ट म्हणजे बंधुभावाच्या तत्वाला अधिकृत मान्यता. द सेकंड थिंग वी आर वॉन्टिंग इज रेकग्निशन ऑफ द प्रिन्सिपल ऑफ फ्रेटर्निटी. फ्रॅटर्निटी म्हणजेच बंधुभाव. आपण बंधुभावाचं जे अधिकृत मूल्य आहे ते आपण मानलं पाहिजे, या तत्वाचा आपण स्वीकार केला पाहिजे. व्हॉट डज फ्रॅटर्निटी मीन. फ्रॅटर्निटी म्हणजे काय हे आपल्याला माहिती होणं गरजेचं आहे. बंधुत्वाचा अर्थ, फ्रॅटर्निटी मीन्स अ सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड ऑफ ऑल इंडियन्स. भारतीय ही एक व्यक्ती असेल तर सर्व भारतीयांच्या मनात बंधुतेची, एकोप्याची भावना असणे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे सारे भारतीय माझे बंधू आहेत असं आपण प्रतिज्ञेमध्ये म्हणतो. सारे भारतीय माझे बांधव आहेत. जे मूल्य आपण रुजवतो त्या प्रतिज्ञेमध्ये स्वातंत्र्य, सर्व गोष्टी आपण या ठिकाणी बंधुभाव वाढीसाठी यासारख्या मूल्यांची जोपासना होणं गरजेचं आहे. फ्रॅटर्निटी मीन्स अ सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड ऑफ ऑल इंडियन्स. सारे भारतीय माझे बांधव आहेत. ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. आपण अशा प्लेजमध्ये ही सेंटेन्स आपण नेहमी म्हणत असतो. त्याचा अर्थ हाच आहे. इफ इंडियन्स बीइंग वन पीपल. जर आपण एकत्रित आलो. इफ इंडियन्स बीइंग वन पीपल इट इज द प्रिन्सिपल विच गिव्ह युनिटी अँड
सॉलिडिटी टू सोशल लाईफ. जर आपल्यामध्ये एकता निर्माण झाली तर परिणामी आपल्या सामाजिक जीवनामध्ये एक संधता आणि दृढ ऐक्य देणारे हे तत्त्व आहे. म्हणजे आपल्या सामाजिक जीवनाच्या दृष्टिकोनातून बंधुभाव हा फार महत्त्वाचा आहे. इट इज अ डिफिकल्ट थिंग टू अचीव. सामान्यपणे ही गोष्ट अचीव करणं खूप अवघड आहे. हाऊ डिफिकल्ट इट इज कॅन बी रिअलाइज फ्रॉम द स्टोरी रिलेटेड बाय जेम्स ब्राईस. ती कशी अवघड आहे याबद्दल एक गोष्ट जेम्स ब्राईस यांच्या कथेतून आपल्याला ती माहिती करून घ्यायची. इन हिज व्हॅल्यूम, त्यांनी जे पुस्तक लिहिलं आहे त्या पुस्तकातून, ऑन अमेरिकन कॉमनवेल्थ अबाउट द युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, या पुस्तकातून एक कथा वाचल्यानंतर हे तत्त्व आपल्याला अंमलात आणणे किती कठीण आहे याची प्रत्यय आपल्याला येणार आहे. तो आपण आता बघतो. propose to recount it in the words of Bryce himself that. ही कथा ब्राईसच्या शब्दात पुन्हा मांडण्याचा इथे प्रयत्न करतो. रिकाउंट म्हणजे पुन्हा मांडणे, पुन्हा मोजणे असंही होतं. या ठिकाणी आपण पुन्हा मांडणे. सम इयर्स ॲगो, फार वर्षापूर्वी किंवा काही वर्षापूर्वी, प्रोटेस्ट एपिस्कोपल चर्च was occupied at its triennial convention in revising its liturgy. तर काय होतं बघा, काही वर्षापूर्वी अमेरिकी प्रोटेस्टंट एपिस्कोपल चर्चमध्ये 300वा वर्धापन दिनाच्या अधिवेशनात त्याच्या विविध सार्वजनिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आलेले होते. पुनर्लेखन करण्याचं काम चालवलं होतं. ट्रॅनियल इट मीन्स 300वा, कन्व्हेन्शन इन रिव्हिजिंग इट्स लिटर्जी द मिनिंग इज नॉट गिवन हिअर. पुनर्लेखन करण्याचं काम चालू होतं, लघुपंक्ती प्रार्थनेमध्ये होतं. It was thought desirable to introduce among the short sentence prayers or prayer for the whole people. या ठिकाणी लघुपंक्तीच्या प्रार्थनामध्ये एखाद्या सर्व लोकांसाठी योग्य अशा प्रार्थनेचा समावेश करावा असे ठरले. या 300व्या वर्धापन दिनाच्या अधिवेशनामध्ये एक प्रार्थनेबद्दल विचार करण्यात आला आणि ही प्रार्थना अगदी छोटी असावी आणि सर्वांना सर्वसमावेशक अशी प्रार्थना असावी अशा विचाराने सर्वजण एकत्रित आले. इट वॉज थॉट डिझायरेबल टू इंट्रोड्यूस अमॉंग द शॉर्ट सेंटेन्स प्रेयर्स ऑर प्रेयर फॉर द होल पीपल, सर्वांसाठी आणि अगदी छोटी, अँड ॲन इमिनंट न्यू इंग्लंड डिवाइन प्रपोज द वर्ड ओ लॉर्ड ब्लेस अवर नेशन. न्यू इंग्लंडच्या एका प्रख्यात धर्मोपदेशकाने हे प्रभू आपल्या राष्ट्राला आशीर्वाद द्या असे शब्द सुचवले. न्यू इंग्लंड डिवाइन प्रपोज द वर्ड ओ लॉर्ड ब्लेस अवर नेशन. हे प्रभू आमच्या राष्ट्राला आशीर्वाद द्या अशा प्रकारची प्रार्थना एक सेंटेन्स त्या ठिकाणी मांडलेलं होतं. ॲक्सेप्टेड वन आफ्टरनून ऑन द स्प्लर ऑफ द मोमेंट. त्या दुपारीच उत्स्फूर्तपणे तत्काळ स्वीकारले गेलेले ते वाक्य दुसऱ्या दिवशी पुनर्विचारासाठी मांडले गेले. ॲक्सेप्टेड वन आफ्टरनून ऑन द स्प्लर ऑफ द मोमेंट. The sentence was brought up next day for reconsideration. त्याची पुनर्विचारणा करण्यासाठी ते सेंटेन्स परत मांडण्यात आले. When so many objections were raised
बाय द लेटी द वर्ड नेशन. त्यानंतर बरेचसे या राष्ट्र या शब्दावर आक्षेप घेण्यात आले. ॲज इम्पॉर्टिंग टू डिफाईन अ रेकग्नेशन ऑफ नॅशनल युनिटी. राष्ट्र या शब्दातून राष्ट्रीय एकात्मतेचे अर्थ थेट ध्वनित होत असल्याने तो शब्द काढून टाकण्यात आला आणि त्याऐवजी हे प्रभू या अमेरिकेच्या संयुक्त राज्यांना आशीर्वाद द्या असे वाक्य स्वीकारले गेले. देन आफ्टर दॅट वॉज ड्रॉप अँड इन्स्टेड देअर वर ॲडॉप्टेड द वर्ड्स ओ लॉर्ड ब्लेस दीज युनायटेड स्टेट्स. या प्रकारचं वाक्य स्वीकारलेलं आहे. इन टुडेज व्हिडिओ लेक्चर वी हॅव लर्न द half part of this